नमस्कार मित्रांनो, आपण एक नवीन विषय की ज्याची समाजामध्ये खूप चर्चा आहे असा लव्ह इन रिलेशन. आता लव्ह इन रिलेशनला आपण मराठीमध्ये जर त्याचं नाव बघितलं तर ते एक लफडं. आता त्याचं गोंडस नाव आपण जे लोकांनी ठेवलं त्याला लव्ह इन रिलेशन म्हणताय. खरं तर मोठी जी महानगरं आहे, महानगरांची जशी संख्या वाढली तशी महानगरांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली. अनेक जण आपल्या कुटुंबापासून, मुलं मुली घरापासून ते दूर राहू लागले आणि मग एकाकी जीवन जगायचं तर कुणीतरी साथीला पाहिजे म्हणून कुणाच्या ना कुणाच्या प्रेमामध्ये ते पडतात आणि नवरा बायको सारखे ते राहतात. त्यालाच आता आपण म्हणतो लिव्ह इन रिलेशनशिप. खरं तर लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने कितपत मान्यता दिली, कारण भारतामध्ये अद्याप तरी न्यायालयांनी काही प्रमाणात या लिव्ह इन रिलेशनशिपच्या बाबतीत निर्णय दिले असतील तरी सरकारने लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिलेली नाही. आणि मग प्रश्न उरतो की आपल्याला एक प्रकरण आठवत असेल की श्रद्धा वालकर नावाची जी मुलगी आहे ती आफताब पुनावाला नावाच्या प्रेमात पडली आणि तिचे 35 तुकडे केले गेले आणि ते तुकडे दिल्लीच्या एका जंगलामध्ये फेकून दिले. आणि त्यानंतर खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला हे लिव्ह इन रिलेशनशिप काय आहे याची माहिती झाली. मित्रांनो, हा विषय खरं तर समाजाच्या बाबतीत खूप महत्त्वाचा आहे किंवा तरुण लोक याच्यामध्ये कसे फसले जातात ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. खरं तर आपण जर बघितलं अनेक वर्षाचा नवरा बायको सारखा त्या जोडप्यांचा सहवास असेल तर कोर्टाने त्याच्यामध्ये त्या जोडप्यांना काही प्रमाणात अधिकार दिलेले आहे. त्यांनी पती पत्नी सारखे राहिले पाहिजे किंवा त्याच्यामधून मुलं झाली तर त्या मुलांना सुद्धा कायदेशीर अधिकार प्राप्त होतात, असा सुद्धा आता एक कोर्टाचा निवाळा आलेला आहे. खरं तर लिव्ह इन रिलेशनशिप करताना काय बघितलं गेलं पाहिजे, आपली सुद्धा कदाचित श्रद्धा वालकर व्हायला नको. कारण श्रद्धा वालकर जी आहे ती एक साधी मुलगी कशी याच्यामध्ये फसली ती आपण पाहिली. कारण तिला त्याच्यातून घरच्यांचा त्याला विरोध असताना सुद्धा तिला कसं फसवलं गेलं, तसं अनेक मुली ज्या आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी श्रद्धा वालकर व्हायला नको. म्हणून खरं तर लिव्ह इन रिलेशनशिप करताना तो जो आपला साथीदार आहे किंवा आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्याचं वय किती आहे, खरं तर त्याची शैक्षणिक अर्हता किती आहे किंवा तो काय काम करतो, त्याचा पूर्व इतिहास काय, किंवा अनेक वेळा असं होतं की त्याचं गावी बायको असते आणि तो शहरात आल्यानंतर तो सांगतो की माझं लग्न झालेलं नाही. मग अशा वेळेस जर एखादी अविवाहित मुलगी अशा लग्न झालेल्या पुरुषाच्या संपर्कात येते तर तिचं जे पुढचं आयुष्य आहे ते उद्ध्वस्त केलं जातं आणि उद्ध्वस्त होतोय. मग त्याच्यामध्ये वाद होतात, प्रकरण खुनापर्यंत जातंय. आपण याच्या अगोदर सुद्धा महाराष्ट्रात अनेक अशा घटना बघितल्या. मध्ये मुंबईमध्ये एक 56 वर्षाच्या व्यक्तीच्या एक मुलगी प्रेमात पडली आणि तिची सुद्धा याच पद्धतीने सेम हत्या झालेली आहे. खरं तर प्रेम करताना सुद्धा आपण म्हणतो प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं, पण प्रेम करताना सुद्धा तितकंच उघड्या डोळ्यांनी केलं पाहिजे. अन्यथा लव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपल्याला धोका झाल्याशिवाय राहत नाही. तर लव्ह इन रिलेशनशिप जो आहे तो त्याच्या बाबतीत आपण खूप काळजीपूर्वक काही गोष्टी केल्या गेल्या पाहिजे आणि पुढील संभाव्य धोक्यापासून आपण वाचलं गेलं पाहिजे. या जोडीदाराची खात्री केली पाहिजे आणि तो तुम्हाला फक्त एक टाइमपास म्हणून तो वापरील का याच्याकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. अन्यथा तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. अनेक वेळा हे जे आहे लव्ह इन रिलेशनशिपमध्ये मुलांच्या बाबतीत असं होतंय की त्याच्यातून झालेली जी आपत्ती आहे मग तो जो नवरा आहे तो त्या मुलांना वाऱ्यावर सोडतो. मग त्याचं म्हणणं आहे की मी त्या मुलांचा बाप नाही. मग त्यावेळेस खावटीचा प्रश्न निर्माण होतो. त्याच वेळेस अनेक वेळा त्या मुलांच्या वारसा हक्काचे प्रश्न निर्माण होतात. हे जे भावी संभाव्य धोके आहे त्यांना
पुढे सांभाळण्याची जी जबाबदारी आहे त्यांच्या सांभाळाचं एक प्रश्न निर्माण होतो। हे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ नये किंवा एक लव्ह इन रिलेशनशिप जो आहे, पाश्चात्य जो ट्रेड आहे तो कुठंतरी आपल्या संस्कृतीवर आघात करतोय। त्याच्यामुळं या सर्व प्रकरणातून आपल्याला जे आहे की कायमस्वरूपी टिकणारं लग्न, त्या व्यवस्थेला एक पर्यायी व्यवस्था जी आहे कुठंतरी आपली संस्कृती नष्ट करते। म्हणून तरुण आणि तरुणींनी प्रेम करताना तितकं डोळस केलं पाहिजे आणि लव्ह इन रिलेशनशिपमध्ये गुंतण्याच्या फंद्या अगोदर आपल्या घरातील मोठ्या माणसांचा सुद्धा सल्ला घेतला पाहिजे आणि कौटुंबिक व्यवस्था कुठेतरी टिकवली पाहिजे। आणि इतकंच सांगतोय, थांबतोय। धन्यवाद।